शेवगाव शहरामधील विद्यानगर येथे हरवणे कुटुंबातील आप्पासाहेब, पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेमधील चौघांचे मृतदेह न्यायवैद्यक उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते। उत्तरीय तपासणीनंतर लष्कराच्या पथकाने पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले। सोमवारी सकाळी 5:30च्या दरम्यान वडुले बुद्रुक तालुका शेवगाव या त्यांच्या मूळगावी त्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून आणल्यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रोश करत एकच गर्दी केली। कुटुंबातील एकाच वेळी वडील, आई, बहीण आणि भाऊ हिरावले गेल्यामुळे उद्विग्न झालेल्या शीतलनं फोडलेल्या टाहोमुळे सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते। एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ, नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीसाठी नांदणी नदीच्या तीरावर हजर होते। चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मृत सुनंदा यांची आई राधाबाई, आप्पासाहेब यांची आई गोपिकाबाई आणि मुलगी शीतल यांच्या आक्रोशामुळे उपस्थित सर्वजण घाय मोकलून रडत होते। यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, दिलीप लांडे, शशिकांत कुलकर्णी, हर्षदा काकडे, अनिल कराळे, ॲडव्होकेट सुभाष लांडे, कल्याण नेमाने, भीमराज सागडे, संजय नांगरे, कचरू चोथे, अविनाश मगरे आदींनी श्रद्धांजली व्यक्त केली। अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ हजारोंच्या संख्येनं हजर होते। अंत्यविधीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय, एस9 मीडिया, शेवगाव।